आजच्या युगात तुम्ही विना कोणत्या डिग्री किंवा सर्टिफिकेटशिवाय तुमचा बिझनेस वाढवू शकता। आपला धंदा वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून मिळणारी फक्त नावाची MBA डिग्रीची काहीच गरज नाही आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की एक बिझनेस एक्सपर्ट, एक बिझनेस कन्सल्टंट आणि बिझनेस कोच ज्यांनी कित्येक कंपन्यांना वाढवण्यासाठी मदत केली आणि जगातील नामांकित कन्झ्युमर गुड्स बनवणारी कंपनी P&G सोबत काम करून बसलेले जोश कॉफमन यांचे पुस्तक द पर्सनल MBA याबद्दल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं RJ कट्टा चॅनलवर। मी असेच ॲनिमेटेड बुक समरीवर वैयक्तिक डेव्हलपमेंटचे व्हिडिओ बनवतच असतो। जर तुम्ही या टॉपिकमध्ये जरासुद्धा इंटरेस्टेड आहात तर सबस्क्राईब नक्की करा। तर चला सुरुवात करूया। लेखक बोलतात की कॉलेजेस हे खरं पाहता यशस्वी व्यक्ती तयार नाही करत, ते फक्त त्यांना ॲडमिशन देतात आणि त्यांचे यशाचं क्रेडिट हे कॉलेज स्वतः घेतात। त्यामुळे लेखकाने ही गोष्ट समजून बिझनेसचे नॉलेज घेण्यासाठी MBA कॉलेजऐवजी सेल्फ एज्युकेशनला जास्त महत्त्व देत त्यांनी स्वतःच बिझनेस संबंधी पुस्तके वाचून खूपच कमी खर्चात प्रॅक्टिकल जगात उपयोगी येणाऱ्या सर्व बिझनेस टिप्स आणि टेक्निक्स समजून घेतल्या आणि त्यांनी शिकलेल्या सर्व गोष्टींना मिळून एक पुस्तक लिहिले, द पर्सनल MBA मास्टर द आर्ट ऑफ बिझनेस। लेखक सांगतात की कोणत्याही यशस्वी बिझनेस मॉडेलमध्ये हे 5 प्रिन्सिपल असतात: व्हॅल्यू क्रिएशन, मार्केटिंग, सेल्स, व्हॅल्यू डिलिव्हरी आणि फायनान्स। कोणत्याही बिझनेसमध्ये जर यापैकी एकही प्रिन्सिपलची कमी असेल तर तो बिझनेस हा बिझनेस नसतो। ज्यात व्हॅल्यू क्रिएशन नाही तो छंद आहे, ज्या बिझनेसमध्ये चांगले मार्केटिंग नाही तो फ्लॉप आहे, ज्या बिझनेसमध्ये चांगली सेल्स होत नाही त्यात प्रॉफिट मिळणार नाही, ज्यात कस्टमरच्या अपेक्षेपेक्षा कमी व्हॅल्यू डिलिव्हर होते तो स्कॅम असतो आणि ज्या बिझनेसमध्ये चांगला प्रॉफिट नाही होणार तो फायनान्शियली बंद होऊन जाईल। तर चांगला प्रॉफिटेबल बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला या 5ही गोष्टी समजणे खूप गरजेचे आहे। पहिला प्रिन्सिपल आहे व्हॅल्यू क्रिएशन। काय तुम्ही असे काही तयार करू शकता का जे लोक खरंच खरेदी करू शकतील? कारण बहुतेक लोक फक्त 2च कारणांमुळे वस्तू विकत घेतात। पहिले कारण आहे कन्व्हिनियन्स, म्हणजेच तुमचे प्रोडक्ट त्यांचे काम सोपे करत असेल, फास्ट असेल, रिलायबल असेल आणि फ्लेक्झिबल असेल तर ते तुमचे प्रोडक्ट नक्की विकत घेतील। ज्याचे बेस्ट उदाहरण आहे ओलाची इंडियामध्ये झालेली ग्रोथ। ओलाने लोकांना तेच दिले जे लोकांना हवे होते। त्यांची सर्व्हिस ही क्विक, रिलायबल, फ्लेक्झिबल आहे आणि ते लोकांच्या गरजेनुसार त्यांची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। दुसरं कारण आहे हाय फिडेलिटी, म्हणजेच काय तुमचे प्रोडक्ट दिसायला चांगले आहे, त्यांना रिलेटेड लोकांच्या मनात काही इमोशन आहेत, काय तुमच्या प्रोडक्टमुळे लोकांना हाय सोसायटी स्टेटस मिळेल? जर उत्तर हो असेल तर तुमचे ते प्रोडक्ट नक्की विकत घेतील। ज्याचे बेस्ट उदाहरण आहे ॲपलची इकोसिस्टम। जरी भारतामध्ये लोक हाय फिडेलिटीपेक्षा जास्त कन्व्हिनियन्समुळेच वस्तू विकत घेतात, पण पूर्ण जगाचा विचार केला तर लोकांजवळ ही 2च कारणं असतात वस्तू विकत घेण्याचे। तर हा पहिला पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे की तुमचा प्रोडक्ट काही ना काही व्हॅल्यू क्रिएट करत असेल ज्याची लोकांना गरज असेल। कारण की वाळवंटात भर कडक उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेला व्यक्ती तुमच्या 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे 500 रुपयेसुद्धा द्यायला तयार होईल, कारण की त्याला त्या पाण्याची, त्या व्हॅल्यूची गरज आहे। दुसरा प्रिन्सिपल आहे मार्केटिंग। काय तुमचा बिझनेस मार्केटिंगद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेईल का? जेव्हा ॲपलने त्यांचा पहिला आयफोन लॉन्च केला तेव्हा ते बोलले की हा काही डिव्हाइस नाही आहे, हे तुमच्या पॉकेटमध्ये राहणारे 1000 गाण्यांचे कलेक्शन आहे आणि हे लोकांना खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटले। मार्केटिंगचे कामच हे आहे की रिमार्केबल आणि अनएक्सपेक्टेड मेसेजने लोकांचे लक्ष वेधून घेणे। मार्केटिंग ही रिमार्केबल आणि अनएक्सपेक्टेड असली पाहिजे, म्हणजेच उल्लेखनीय आणि अनपेक्षित असली पाहिजे, जसे आपण एनर्जी ड्रिंक स्टिंगच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघतो। तिसरा प्रिन्सिपल आहे सेल्स। हा कोणत्याही बिझनेसचा मेन पार्ट असतो। लोक त्यांच्याकडूनच वस्तू विकत घेतात ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो। विशेषतः भारतामध्ये वस्तूंची शिफारस ही नातेवाईकांकडून मिळते। लोक कार, TV, फ्रीज यांसारख्या वस्तू विकत घेण्याआधी नातेवाईकांना विचारतात। यूट्यूब, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर रिव्ह्यू बघतात, म्हणजेच त्यांना सामाजिक प्रूफ हवा असतो की हा प्रोडक्ट चांगला आहे म्हणून, आणि हा सोशल प्रूफ विश्वासामधून तयार होतो। तर तुमच्या प्रोडक्टची सेल्स वाढवण्यासाठी तुम्हाला लोकांना विश्वास द्यावा लागेल की तुम्ही त्यांची काळजी करता। तुम्हाला त्यांना भरोसा द्यावा लागेल की तुमचे प्रोडक्ट
हे त्यांचे काम सोपे करेल, तेव्हाच ते त्याला विकत घेतील. चौथा प्रिन्सिपल आहे व्हॅल्यू डिलिव्हरी. म्हणजेच तुम्ही तुमच्या कस्टमरला त्यांनी जो विचार केला आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू जर डिलिव्हर केली तर ते स्वतः येऊन तुमची ॲडव्हर्टायझिंग करतील. ते स्वतः तुमच्या बिझनेसचे मार्केटर बनतील. जसे की डॉमिनोज पिझ्झाने सुरुवातीला एक ऑफर लॉन्च केली होती की 30 मिनिटात पिझ्झा तुमच्या घरी नाही आला तर तो पिझ्झा तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. आणि डॉमिनोज तो पिझ्झा जाणून बुजून उशिरा पोहोचवायचे, कारण ते तो पिझ्झा कस्टमरला फ्रीमध्ये देऊ शकतील. आणि ही गोष्ट कस्टमरसाठी अनपेक्षित होती की त्यांना एवढी सगळी ऑर्डर फ्रीमध्ये मिळत आहे. त्यामुळे ते सर्वांना सांगत असायचे की आज तर आम्ही डॉमिनोजचा पिझ्झा फ्रीमध्ये खाल्ला. आणि अशाच प्रकारे डॉमिनोजची मार्केटिंग होत होती. यशस्वी बिझनेस कधीही कस्टमरच्या अपेक्षेपेक्षा कमी व्हॅल्यू डिलिव्हर नाही करत. ते नेहमी त्यांच्या कस्टमरला चांगल्यातली चांगली सर्व्हिस देतात. पाचवा आणि शेवटचा प्रिन्सिपल आहे फायनान्स. म्हणजेच तुम्हाला सर्वात शेवटी या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे की तुमच्या बिझनेसचा कॅश फ्लो योग्य असला पाहिजे. पैसे येण्याचा फ्लो हा पैसे जाण्याच्या फ्लोपेक्षा नेहमी जास्त असला पाहिजे, तेव्हाच तुमचा बिझनेस वाढू शकतो. तर हे होते यशस्वी बिझनेसचे 5 प्रिन्सिपल, जे मी तुम्हाला जोश हॉफमन यांच्या द पर्सनल MBA या पुस्तकातून सांगितले आहेत. तर मित्रांनो, हे होतं आजचं नॉलेज. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.